चांदोबा महाभारत 33वा भाग घोष यात्रा। पांडवांचे वृत्त ऐकून धृतराष्ट्राला पश्चात्ताप झाला आणि तो भविष्यात काय घडणार या भीतीने व्याकुळ झाला। हे शकुनीने पाहिले आणि त्याने ही गोष्ट कर्णाला सांगितली। ते दोघे दुर्योधनाच्या जवळ गेले आणि त्यांनी वृद्ध राजाच्या मनातील व्यथेची माहिती दिली। हे ऐकून दुर्योधनाला विषाद झाला। तेव्हा कर्ण दुर्योधनाला म्हणाला, हे राजा, तुझ्या बुद्धिमत्तेमुळे वनांमध्ये सर्व प्रकारचे कष्ट सोसणाऱ्या पांडवांना विषाद वाटायला हवा, परंतु त्यांचे राज्य वश करून घेऊन महाराज बनलेला आणि सर्व सुखांचा उपभोग घेणारा तुला विषाद का? पांडव आता द्वैतवनात आहेत। या स्थितीत त्यांच्यासमोर जर तू तुझे वैभव प्रदर्शित केलेस तर ते अधिकच दुःखी होतील। तुझे राणीवास पाहून त्या द्रौपदीने मत्सराने जळले पाहिजे। कर्णाच्या सांगण्यानुसारच करायला हवे, असा शकुनीने आग्रह धरला। दोघांचेही बोलणे ऐकून दुर्योधन म्हणाला, तुमची कल्पना अत्यंत उत्तम आहे, परंतु मला शंका आहे की माझे वडील आपल्याला द्वैतवनात जाऊ देतील का? तुम्ही आताच म्हणालात की ते पांडवांची स्थिती पाहून पश्चात्ताप करत आहेत, म्हणून आपण पांडवांचे कष्ट स्वतः डोळ्यांनी पाहून आनंदित होण्यासाठी काही उपाय असेल तर तुम्ही दुःशासनासोबत विचार करून उद्या सकाळी मला सांगा। आपल्या प्रवासासाठी भीष्मालाही सहमत करावे लागेल। त्या दोन्ही वृद्धांना सहमत करण्याचा मार्ग शोधा, असे म्हणून त्याने शकुनी आणि कर्णाला पाठवून दिले। दुसऱ्या दिवशी कर्ण आला आणि शकुनी व दुःशासन ऐकत असताना दुर्योधनाला म्हणाला, आपल्या गायींचे कळप द्वैतवनात आहेत, त्यांना हिंस्त्र प्राण्यांच्या त्रासापासून वाचवण्याची व्यवस्था करणे हे तुझे कर्तव्य आहे। म्हणून जर तू म्हणालास की आपण या कामासाठी द्वैतवनात जात आहोत तर वृद्ध राजा नक्कीच सहमत होतील। आपण दिमाखात द्वैतवनात जाऊन पांडवांना व्यथित करून परत येऊ। सर्वांनी टाळ्या वाजवून कर्णाच्या कल्पनेची प्रशंसा केली। त्यांनी समंग नावाच्या एका गोपला बोलावले आणि सांगितले, तू आमच्यासोबत मोठ्या राजाकडे ये आणि त्यांना सांग की आपले गायींचे कळप द्वैतवनात आहेत। तो गोप दुष्ट चतुष्टयासोबत धृतराष्ट्राकडे आला आणि म्हणाला, हे देवा, आपले गायींचे कळप आता द्वैतवनात आहेत, तिथे त्यांना उत्तम चारा आहे, कळप सुरक्षित आहेत, परंतु भविष्यात त्यांना हिंस्त्र प्राण्यांपासून वाचवावे लागेल। हीच गोष्ट सांगण्यासाठी मी आलो आहे। तेव्हा कर्ण आणि शकुनी धृतराष्ट्राला म्हणाले, जर दुर्योधन तिथे जाऊन हिंस्त्र प्राण्यांची शिकार करेल तर कळपांची सुरक्षा होईल। याव्यतिरिक्त तो वासरांना खुणा करून घेणे आणि त्यांच्या पालनपोषणाची व्यवस्था पाहणे हे कामही करून येऊ शकेल। ती गोष्ट ऐकून धृतराष्ट्र म्हणाला, कळपांना हिंस्त्र प्राण्यांपासून वाचवणे हे चांगले काम आहे, परंतु यावेळी द्वैतवनात जाणे उचित नाही। द्यूतात हरून वनवास भोगणारे पांडव त्याच वनात आहेत। जर तुम्ही तिथे गेलात तर काहीतरी अनर्थ घडू शकतो, त्यात तुमचा दोष नसला तरी अपकीर्ती तुम्हालाच मिळेल। इतर पांडवांकडून धोका नाही, परंतु भीम हा प्रतिशोध घेणाऱ्या सर्पासारखा आहे, द्रौपदीही तशीच आहे। तुम्हीही उतावळे आहात। जर तुमच्यात आणि त्यांच्यात वाद झाला तर मोठी विपत्ती येईल। अलीकडेच अर्जुन स्वर्गात जाऊन दिव्यास्त्रे घेऊन आला आहे, असे ऐकिवात आहे। तुम्ही लोक त्याच्या बरोबरीचे नाही, म्हणून गायींच्या रक्षणासाठी तुम्ही न जाता दुसऱ्या कोणाला तरी पाठवा। शकुनी धृतराष्ट्राला म्हणाला, आम्ही कोणतीही बाधा येऊ देणार नाही, आम्ही पांडव राहतात त्या भागात जाणारही नाही। काही दिवस वनात फिरून गायींच्या कळपांची तपासणी करून आपल्या मार्गाने परत येऊ। पांडवही धर्मराजाच्या शब्दाच्या विरुद्ध कोणतेही उतावळे काम करणार नाहीत, धर्मराज तर धर्माची मूर्तीच आहेत। धृतराष्ट्राने या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि म्हणाला, ठीक आहे, जाऊन या। दुर्योधन अत्यंत आनंदी झाला आणि कर्ण, शकुनी व दुःशासनाला सोबत घेऊन घोषयात्रेला निघाला। त्याच्यासोबत हजारो रथ, हत्ती, घोडे, सैन्य, शिकारी आणि चारण वाहट निघाले। गाड्यांवर विविध प्रकारची सामग्री आली। काही दिवसांत हे सर्वजण द्वैतवनात पोहोचले आणि त्यांनी आपला मुक्काम ठोकला। सर्व कळपांची तपासणी करून गाई, बैल आणि सांड वेगळे केले, सर्वांवर खुणा केल्या, रक्षकांना योग्य सूचना दिल्या, त्यांना बक्षिसे दिली आणि त्यांच्या नाच गाण्याचा आनंद लुटला। मुक्कामासाठी लागणारे दूध आणि दही आले। शिकारी शिकार करून मांस घेऊन आले। दुर्योधन स्त्रिया, पुत्र आणि मित्रांना सोबत घेऊन वनविहार करत वनाच्या सौंदर्याचा आनंद घेत द्वैतवनाच्या मध्यभागी असलेल्या सरोवराजवळ आला आणि त्याने तिथे मुक्काम केला। त्याच सरोवराच्या दुसऱ्या काठावर धर्मराजाचा आश्रम होता। दुर्योधन पोहोचला तेव्हा धर्मराज आपल्यासोबत असलेल्या ब्राह्मणांच्या मदतीने साध्यस्क नावाचा यज्ञ करण्याच्या दीक्षेत होते। दुर्योधनाच्या आज्ञेनुसार त्याच्या सेवकांनी सरोवराच्या या काठावर झोपड्या बांधण्याचे प्रयत्न सुरू केले। तेव्हा सरोवराचे रक्षक असलेल्या गंधर्व सैनिकांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला आणि सांगितले, येथे कोणीही मुक्काम करू नये, अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे। तुम्ही ही जागा सोडून दुसरीकडे कोठेतरी मुक्काम करा। आपले सेवक येऊन ही गोष्ट सांगताच दुर्योधनाने गर्वाने आपल्या सैनिकांना बोलावले आणि त्या गंधर्व सैनिकांना पळवून लावण्याची आज्ञा दिली। त्यांनी जाऊन गंधर्व सैनिकांना घाबरवत सांगितले, राजा दुर्योधन येथे विहार करायला आले आहेत, तुम्ही निघून जा, नाहीतर तुमचे प्राण वाचणार नाहीत। गंधर्व सैनिक हसून म्हणाले, तुम्ही कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात?
आम्ही तुमच्या राजाला तसूभरही किंमत देत नाही. आमचे स्वामी चित्रसेन नावाचे गंधर्वराज आहेत. तुम्ही आदराने ही जागा सोडून दुसऱ्या बाजूला असलेल्या धर्मराजाच्या आश्रमाच्या बाजूला किंवा दुसऱ्या ठिकाणी मुक्काम करा. हे आमच्या गंधर्वराजांच्या विहाराचे ठिकाण आहे. ही गोष्ट ऐकून दुर्योधन शेपूट तुडवलेल्या सापासारखा रागावला आणि म्हणाला, मला आज्ञा देणारे गंधर्व कोण? आणि त्याने गंधर्वांविरुद्ध युद्ध पुकारले. दरम्यान गंधर्वांनी चित्रसेनाची आज्ञा घेऊन दुर्योधनाचे सैन्य छिन्नविछिन्न केले. हे सर्व लांबून पाहणाऱ्या कर्णाने दुर्योधनाची प्रशंसा मिळवण्यासाठी गंधर्व सैनिकांवर हल्ला केला आणि काही सैनिकांना मारले. परंतु काही क्षणातच हजारो गंधर्व सैनिकांनी येऊन कर्णाला घेरले. दुर्योधनाचे भाऊ कर्णाच्या मदतीला धावले. छोटा संघर्ष मोठ्या युद्धात रूपांतरित झाला. चित्रसेन स्वतः युद्धात उतरला. चित्रसेनाने मायावी युद्ध सुरू करताच दुर्योधनाचे सैनिक पळून जाऊ लागले. दुर्योधनाचे भाऊ त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करू लागले. कर्ण एकटाच धैर्याने उभा राहून लढत राहिला. परंतु गंधर्व सैनिकांनी त्याचे रथ तुकडे तुकडे केले. कर्ण रथाविहीन झाला. विकर्णाच्या रथात बसून पळून गेला. दुर्योधन गंधर्वांच्या हाती सापडला. चित्रसेनाने दुर्योधनाला मारले नाही, परंतु त्याच्या हातांना मागे बांधून त्याला कैद केले. हे पाहून उरलेल्या गंधर्वांनी दुर्योधनाचे भाऊ आणि त्यांच्या पत्नींना पकडून बांधले. आपल्या नायकांना गंधर्वांनी कैद करून नेल्याचे पाहून कौरव सैनिकांनी धर्मराजाच्या आश्रमाकडे धाव घेतली आणि त्यांना साकडे घातले. हे महात्मा, कौरव राजपुत्रांना आणि त्यांच्या पत्नींना पकडून गंधर्व गंधमादन प्रदेशाकडे घेऊन जात आहेत. कृपया त्यांना सोडवा. भीमाने हे ऐकून म्हटले, जे व्हायचे होते ते गंधर्वांनीच केले. मोठ्या सैन्याला एकत्र करून युद्ध करण्याची गरज टळली. कष्टात असलेल्या सज्जनांवर देव असेच उपकार करतो. धर्मराजांनी भीमाला फटकारत म्हटले, हे बोलण्याची वेळ आहे का? कौरवांनी आता आपला आश्रय घेतला आहे. त्यांचे रक्षण करणे आपला धर्म आहे. आपल्या नातलगांच्या पत्नींचा अपमान झाला तर तो आपला अपमान नाही का? मी यज्ञदीक्षित असल्यामुळे तू, अर्जुन, नकुल आणि सहदेव आपल्या परिजनांना सोबत घेऊन गंधर्वांचा पाठलाग करा आणि कौरवांच्या पत्नींना सोडवा. उतावळेपणा करून गंधर्वांशी युद्ध करू नका. शक्य असेल तर गोड शब्दांत काम साध्य करा आणि शक्य नसेल तरच युद्ध करा. लक्षात ठेवा, जर आपल्यामध्ये वाद झाला तर ते 100 आणि आपण 5, परंतु परक्या लोकांशी वाद झाला तर आपण 105 आहोत. अर्जुनाने धर्मराजांच्या सांगण्यानुसार करण्याचे कबूल केले आणि भीम, नकुल, सहदेव यांच्यासोबत युद्धासाठी सज्ज झाला. वेगाने धावणाऱ्या रथांवर आरूढ होऊन तो गंधर्वांच्या मार्गाने निघाला. कौरव सैनिकांना जीवदान मिळाले. पांडव आपला पाठलाग करत आहेत हे जाणून गंधर्व थांबले. अर्जुनाने जवळ जाऊन सांगितले, हे गंधर्वांनो, तुम्ही घेऊन चाललेला दुर्योधन आमचा भाऊ आहे. त्याला सोडून द्या. ही आमच्या ज्येष्ठ बंधू धर्मराजांची इच्छा आहे. असे करण्यासाठी आम्हाला देवेंद्राची आज्ञा आहे. त्यांची आज्ञा पाळणे हा आमचा धर्म आहे. गंधर्व म्हणाले, गंधर्वराजाने स्त्रियांना बंदी करणे अत्यंत अनुचित आहे. आमचे म्हणणे ऐकून दुर्योधन व इतरांना आणि त्यांच्या पत्नींना सोडून द्या. जर तुम्ही आदराने असे केले नाही तर आम्हाला तुमच्याशी युद्ध करून आमच्या लोकांना सोडवावे लागेल, असे अर्जुन म्हणाला. तथापि गंधर्व गोड शब्दांना भुलले नाहीत आणि युद्धासाठी सज्ज झाले. पांडव आणि गंधर्व यांच्यात युद्ध सुरू झाले. दुर्योधन आणि त्याच्या भावांना पकडले होते, तसेच पांडवांनाही पकडण्यासाठी गंधर्वांनी त्यांना घेरले. परंतु पांडवांवर हा डाव यशस्वी झाला नाही. अर्जुनाने गंधर्व सैनिकांना आपल्या बाणांनी गंभीर जखमी करण्यास सुरुवात केली. त्यांनी फेकलेली आयुधे मार्गातच तोडून टाकली. युद्धाच्या मध्यभागी चित्रसेन म्हणाला, हे अर्जुना, तू मला ओळखले नाहीस का? मी चित्रसेन आहे, तुझा मित्र. या दुष्ट दुर्योधनाने तुला आणि द्रौपदीला आपले वैभव दाखवण्यासाठी आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी घोषयात्रेच्या बहाण्याने आपल्या परिवाराला सोबत घेऊन द्वैतवनाकडे प्रस्थान केले होते. हे जाणून देवेंद्राने या सर्वांना पकडून स्वर्गात नेण्यासाठी मला पाठवले आहे. म्हणून मी त्यांची आज्ञा पाळत आहे. त्यावर अर्जुन म्हणाला, हा दुष्टच आहे, परंतु तो आमचा दायाद आहे. त्याला सोडवून आणण्यासाठी धर्मराजांनी आम्हाला आज्ञा दिली आहे. तू आमच्या धर्मराजांकडे येऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले तर उत्तम होईल. तुझा मित्र आणि शिष्य म्हणून मी ही विनंती करत आहे. चित्रसेन अर्जुन इत्यादींसोबत आश्रमात आला आणि त्याने घडलेली सर्व हकीकत धर्मराजांना सांगितली. सर्व ऐकून धर्मराज म्हणाले, हे गंधर्वराजा, तुम्ही दुर्योधनाला मारले नाही, हे आमचे भाग्य आहे. आपल्या कुळावर आलेले मोठे संकट टळले. तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला. माझी विनंती मान्य करून दुर्योधनादी सर्वांना मुक्त करा. चित्रसेनाने धर्मराजांच्या सांगण्यानुसार कौरवांना मुक्त करून सपरिवार स्वर्गात गेला. त्यानंतर धर्मराजांनी दुर्योधनाला जवळ बोलावले आणि सांगितले, बाळा, असे कार्य पुन्हा कधीही करू नकोस. त्यातून सुख मिळत नाही. जे घडले त्याचा शोक न करता राणीवासच्या स्त्रियांसह घरी परत जा. चांदोबा महाभारत 33वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.